लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. खूप मोठी अपडेट आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनी ही अपडेट सांगितली आहे. लाडक्या माता भगिनींसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे. तुम्ही पाहू शकता 12 जिल्ह्यात 2100 रुपये. 13 जानेवारी मकर संक्रांती आल्यामुळे सुट्टी नाही. सायंकाळी 6 वाजेपर्यंत बँक अकाउंटमध्ये तुम्हाला 13 जानेवारीमध्ये पैसे भेटणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. लाडक्या बहिणींनो, पैसे तुमच्या लवकरात लवकर अकाउंटमध्ये येतील. तुम्हाला अजिबात आता टेन्शन घ्यायचं नाही. आता फक्त पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नाहीतर अशी अपडेट तुमच्यापासून भेटणार नाही तुम्हाला नंतर. मग हे बघा, तुम्ही पाहू शकता की जानेवारीचे 1500 रुपये प्लस 2100 रुपये, पण सोबतच गोड बातमी 5 लाख रुपये या ठिकाणी वाटप झालेले आहेत. महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींनी ही बातमी काळजीपूर्वक लक्ष घ्या. तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी भेटणार आहे. तर तुम्ही पाहू शकता जानेवारी महिन्याचा 1500 रुपये हप्ता आणि 2100 रुपये तुम्हाला हे जानेवारीच्या महिन्यापासून तुम्हाला पडणार नाहीत, परंतु तुम्हाला एप्रिल आणि मार्चमध्ये पडू शकतात. आणि हे 1500 रुपये जे आहेत डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता, असे 2 हप्ते तुम्हाला एकाच वेळी याच महिन्यामध्ये पडणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अपडेट मानावं लागेल ही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी सरकारने सुरू केलेली आहे. हो, ही बातमी खरंच खरी आहे की अर्जांची छाननी सरकारने आता सुरू केलेली आहे. तुमचे जे अर्ज सरकारकडे तुम्ही जे पाठवले होते ते आता अर्जांची या ठिकाणी छाननी होणार आहे. तर सरकारने ती सुरू केलेली आहे. त्यानंतर ज्या महिलांचे निकषात बसणार नाही त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहेत. हो, सरकारची खूप मोठी अपडेट आहे. जर तुम्ही सरकारच्या निकषामध्ये जर बसणार नसाल तर तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती भेटणार नाही. सरकारने अर्जांची छाननी सुरू केलेली आहे. जर तुम्ही सरकारच्या निकषामध्ये नाही बसत असाल तर तुम्हाला सरकार पैसे देणार नाही. हे पण तेवढंच खरं आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणीसाठी होती. माता भगिनींनो, तुम्ही जर अर्ज केलेला आहे आणि तुमचा अर्ज ऑलरेडी सर्व बाबी तुमच्या फिलअप आहेत तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. अजिबात टेन्शन घेऊ नका माता भगिनींनो, तुम्हाला 100% पैसे भेटतील. आता या ठिकाणी पाहू शकता, खरं तर निवडणुकीनंतर सरकारने लाडक्या बहिणींसाठी डिसेंबरचा हप्ता दिला आहे. डिसेंबरचा हप्ता बऱ्याच महिलांना भेटलेला आहे. 70% महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे. खूप कमी महिला राहिलेल्या आहेत. फक्त 30 ते 40% महिला राहिलेल्या आहेत की त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाही. परंतु तो पण या डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही मिळून दोन्ही पण सोबतच तुम्हाला या महिन्यामध्ये 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. आता पुढील बाब बघा, महिलांच्या खात्यात फक्त 1500 रुपये जमा झाले आहेत. हो, ते डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे किंवा जानेवारी महिन्याचा हप्ता आहे. 1500 रुपये कोणता हप्ता तुम्हाला जमा झाला आहे ते पण कमेंट करा. पण सरकारने निवडणुकीनंतर 2100 रुपये खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. हो, खरं आहे, 2100 रुपये खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. तुम्ही पाहू शकता की आज सध्या तर महिलांना 1500 रुपयेच पडत आहेत, परंतु सरकारने 2100 रुपये टाकण्याची घोषणा केली होती. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला 2100 रुपये हे आत्ताच भेटणारे नाहीत. तुम्हाला 2100 रुपये कधी भेटणार आहेत? जे मार्च महिन्यामध्ये जे अर्थसंकल्पना होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला, त्या निर्णयानंतर तुम्हाला पैसे हे 2100 रुपये भेटायला लागले. सध्या तरी जानेवारी महिन्याचा हप्ता हा तुम्हाला 1500 भेटणार आहे. आणि बऱ्याच महिलांना डिसेंबर महिन्याचा भेटला नव्हता आणि जानेवारी महिन्याचा तर आता करंट सुरू आहे महिना, तर या दोन्ही महिन्याचे मिळून तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु हा 2100 रुपयाचा हप्ता आत्ताच पडणार नाही. हे पण ती बाब तुम्हाला खरी आहे, तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. 2100 रुपये तुम्हाला आत्ताच भेटणार नाहीत. आता पुढील बघा, मात्र सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतल्याची माहिती शासकीय सूत्रांकडून मिळते. त्यामुळे महिलांच्या खात्यात नवीन वर्षाचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. हो, तुमच्या खात्यामध्ये सध्या तर 1500 रुपयेच भेटणार आहेत. तुम्हाला सध्या तर 1500 रुपये हे तुमच्या अकाउंटवरती टाकण्यात येणार आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहे आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा तुम्हाला या वीकमध्ये भेटून जाईल. तुम्हाला हे दोन्ही पण हप्ते
जानेवारी महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हे दोन्ही पण हप्ते तुम्हाला एकाच वेळी 3,000 रुपये सरकार टाकण्याचं काम घेतलेलं आहे सरकारने. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. तुमचे पैसे हे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर येते. तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अपडेट महिलांसाठी होते. सध्या तरी 1,500 रुपयेच येणार आहेत आणि सर्वात अगोदर हे पैसे तुम्हाला कोणत्या बँकमध्ये पाहायला भेटतील तर सर्वात अगोदर पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे पाहायला भेटतील. नंतर आहे SBI बँक, नंतर आहे ग्रामीण बँक, अशा 3 बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे हे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटत आहेत. तुम्ही तुमचे अकाउंट जाऊन चेक करू शकता की पैसे तुम्हाला पडले असतील. जर तुम्हाला पैसे पडले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला पैसे पडलेत, आणि जर पैसे पडले नाहीत तर मग तुम्ही कमेंट करा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात आणि तुम्हाला पैसे पडले नाहीत. मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवतो आणि सूत्रांना कळवतो की पैसे या जिल्ह्यामध्ये पडलेले नाहीत, कधी पडणार आहे. तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला अपडेट देतो. फक्त मला सांगा की कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आहात आणि पैसे पडलेत का नाही कमेंट करा. आणि व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत पण सबस्क्राईब नाही करत. एक सबस्क्राईब करायला काय जातं, मला मोटिवेशन देऊन जातं की नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, अशी नवनवीन अपडेट तुम्हाला पोहोचण्यासाठी तुमच्यापाशी. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आपण अपडेट पाहूया. खरं तर निवडणुकीनंतर सरकारने लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिला आहे. हो, डिसेंबरचा हप्ता बऱ्याच महिलांना पडलेला आहे, परंतु त्या हप्त्यात महिलांच्या खात्यात फक्त 1,500 रुपयेच आले. हो, डिसेंबरचा हप्ता तर तुम्हाला 1,500च पडणार होता ना, जमा झालेला आहे. पण सरकारने निवडणुकीनंतर 2,100 रुपये खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. खरं आहे, केली होती, परंतु आता तुम्ही पाहू शकता मात्र सरकारने अद्याप याबाबत कोणत्या निर्णय घेतल्याची माहिती शासकीय सूत्रांकडून मिळते. त्यामुळे महिलांच्या खात्यातही नवीन वर्षात 1,500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. हो, तुमच्या खात्यात सध्या तरी 2,100 रुपये भेटणार नाहीत, 1,500 रुपयेच भेटणार आहेत, हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि 2,100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत, जे मार्च महिन्यामध्ये अधिवेशन होणार आहे, अर्थसंकल्पना होणार आहे, त्याच्यानंतर त्या निर्णय झाला तर पैसे पाठवायचे. जर वाढवून पाठवायचे तर तुम्हाला ते नंतर वाढवून पाठवणार आहेत. आत्ता तर तुम्हाला 1ही रुपया वाढवून पाठवणार नाहीत. चालू आहे तेच 1,500 रुपयाचा हप्ता तुम्हाला जानेवारीचा महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला कंटिन्यू भेटून जाईल. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. जर तुम्हाला 6ला 6 हप्ते पडले असतील तर हा नवीन हप्ता तुम्हाला 7वा हप्ता पडून जाईल. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. आता पाहू शकता नवीन अपडेट. महिलांना त्यांच्यात नवीन हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. खूप महिला वाट पाहत आहेत, त्यांना नवीन हप्ता कधी पडत याची प्रतीक्षा लागलेली आहे. लवकरात लवकर 7वा हप्ता तुम्हाला या आठवड्यामध्ये पडून जाईल. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे याआधी अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही. पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे. लाडक्या गोड यासाठी कारण सरकारच्या 7व्या हप्त्यासाठी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. सरकार महिलांच्या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मकर संक्रांतीच्या अगोदर किंवा मकर संक्रांत होण्याच्या तोपर्यंत तर तुम्हाला 7वा हप्ता पडून जाईल. तुम्हाला टेन्शन काही घ्यायची गरज नाही. मकर संक्रांत जेव्हा होईल ते पैसे तुम्हाला लवकरात लवकर पडतील. त्यामुळे या मुहूर्तावर जर खरंच सरकारच्या खात्यात पैसे आले तर आता पाहू शकता की तुम्ही लाडक्या बहिणींच्या संक्रांत आणखी गोड होईल. त्यामुळे 2025च्या अर्थसंकल्पनेत शेतकऱ्यांना सुद्धा मोठा दिलासा भेटणार आहे आणि मकर संक्रांत होण्याच्या अगोदर तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाउंटवरती 7वा हप्ता पडणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तुमची मकर संक्रांत खूप गोड होणार आहे महिलांनो. या ठिकाणी अजिबात टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी नसेल अशा महिलांना 100% या ठिकाणी पैसे भेटतील. टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. परंतु कोणत्या महिलांना पैसे या ठिकाणी येणार नाहीत, कोणत्या महिलांना या ठिकाणी पैसे येणार नाही हे पण मी सांगतो. ज्या महिलांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक नाही, ज्या महिलाचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक नाही अशा महिलांना या ठिकाणी पैसे येणार नाहीत. तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक पाहिजे. तुमच्या बँकला लिंक नसेल तर पैसे तुम्हाला अजिबात येणार नाही. लवकरात लवकर तुमचं जर लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन या गोष्टी लिंक करा, तरच तुम्हाला पैसे भेटू शकतात. नाहीतर पैसे भेटणार नाही. तुम्हाला काही गॅरंटी नाही की तुम्हाला पैसे भेटू शकेल. सरकारचं खूप मोठा निर्णय आहे ते फॉर्म जरी तुम्ही टाकलेला असेल तर 1-2 वेळेस त्यांची ती रिचेकिंग होत आहे की तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी तर काय नाही. आता बऱ्याच लोकांनी काय केलं होतं माहिती आहे का, बऱ्याच लोकांनी पुरुषांनी
खास तर पुरुषांनी काय केलं होतं की महिलांचे डॉक्युमेंट अपलोड करून त्यांचा फॉर्म भरला होता. अशा पुरुषांवर सरकारने गुन्हे दाखल केलेले, त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. अहो, लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आहे, पुरुषांनी फॉर्म इथं भरायचा नाही. बऱ्याच पुरुषांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला होता. अशा पुरुषांना पैसे तर अजिबात येणार नाहीत, परंतु हे चुकीचं आहे. तुम्ही फॉर्म नका भरू, तुमच्यावर कारवाई पण होऊ शकते. बऱ्याच लोकांवर झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता की लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी बातमी, आणखी गोड बातमी आलेली आहे. खूप मोठी गोड बातमी पाहू शकता. राज्य सरकारच्या लाडक्या बहिणीच्या गोड बातमी देण्याचं सरकार तयारीत आहे. गोड बातमी यासाठी कारण सरकार 7व्या हप्त्याच्या मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. सरकार महिलांच्या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे या मुहूर्तावर खरंच सरकारच्या खात्यात पैसे आले तर लाडक्या बहिणींची संक्रांत आणखी गोड होईल. खूप महत्त्वाची अपडेट आहे की पैसे तुम्हाला 100% भेटतील. तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. लाडक्या बहिणींनो, अजिबात टेन्शन घेऊ नका. 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती मकर संक्रांतीवर होण्याच्या अगोदर पडतील. 7वा हप्ता तुम्हाला टेन्शन घ्यायची नाही. जरी 6वा हप्ता जरी नाही पडलेला असेल तरी तुम्हाला तो पण लवकरात लवकर पडून जाईल. तुम्हाला टेन्शन अजिबात घेऊ नका. आता पाहू शकता की या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट आपण शेतकऱ्यासाठी पाहणार आहोत. 2025च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी दिलासा देण्याची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीच्या आगामी अर्थसंकल्पात सरकार विकास क्रेडिट कार्डाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची तयारी सुरू आहे. 3 लाखांवरून 5 लाख वाढ करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट शेतकऱ्यांसाठी होते. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. शेतकरी महिलांनी सुद्धा टेन्शन घ्यायची काही गरज नाही. 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. पाहू शकता की आत्ताच्या घडीचे आपण सर्व अपडेट बघितलेले लाडक्या बहिणीसाठी. 12 जिल्ह्यात सुद्धा पैसे आपण 2100 रुपये कधी पडणार आहे? 2100 पडणारच नाहीत. 2100 मार्च आणि एप्रिलमध्ये पडणार आहेत. 13 जानेवारीला तुम्हाला 1500 रुपये 7वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पडेल. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत. अहो, तुम्हाला सबस्क्राईब करायला काय जातं? तुमचं एक सबस्क्राईब मला मोटिवेशन देऊन जातं की नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला 1K करायचे आहेत. 1K झाले ना मग आपण बघू. तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मी सांगणार की 1K झाल्याच्या नंतर एक गिफ्टसुद्धा ठेवणार आहे. लवकरात लवकर 1K करा. जे चांगली कमेंट करण, जे हे करण त्यांना आपण गिफ्टसुद्धा देणार आहोत. लवकरात लवकर 1K करा आणि अशीच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर कंटिन्यू राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.